स्वाती टीचर आणि 5th स्टँडर्डला मी मराठी हा विषय घेते। तर आज आपण युनिट नंबर 7 म्हणजेच काय पाठ मारणाऱ्यापेक्षा तारणारा मोठा, युनिट नंबर 7 मारणाऱ्यापेक्षा तारणारा मोठा हा पाठ आज आपण मुलांनो घेणार आहे। पाठ नंबर 30 वरती आहे। काही काही टेक्स्ट बुक मध्ये 30 आहेत पेज नंबर, काही 29 आहेत पेज नंबर 29 आणि 30 पेज वरती आहे हा पाठ मारणाऱ्यापेक्षा तारणारा मोठा। ठीक आहे, तर आज आपण आता तो पाठ घेऊयात। म्हणजेच काय, इथं भगवान बुद्ध जे आहेत, भगवान बुद्ध तुम्हाला माहिती आहे, भगवान बुद्ध जे आहेत ते लहानपणीची ही त्यांच्या लहानपणीची ही एक लहान अशी गोष्ट आहे, ती आज आपण या पाठाद्वारे पाहणार आहे। त्या गोष्टीमध्ये म्हणजेच थोडक्यात काय, भगवान बुद्ध जे आहेत ते लहान असताना, म्हणजे त्यावेळेस ते लहान असताना जी कोणती गोष्ट घडली होती त्यांच्या जीवनामध्ये, ते इथं पाठाद्वारे गोष्टीद्वारे आपल्याला समजावण्याचा लेखकांनी प्रयत्न केलेला आहे। तर ती गोष्ट कशी आहे, कोणती आहे ते आपण बघूयात। चला तर मग आता युनिट नंबर 7 मारणाऱ्यापेक्षा तारणारा मोठा। ठीक आहे, तर आता चला बघा टेक्स्ट बुक मध्ये। तर आता बघा, भगवान बुद्धांचे लहानपणीचे नाव सिद्धार्थ होते। भगवान बुद्धांचे लहानपणीचे नाव काय होते तर सिद्धार्थ होते। लहानपणापासूनच त्यांच्या हृदयात दुसऱ्यांसाठी खूप दया होती। लहानपणापासून त्यांच्या हृदयामध्ये म्हणजेच त्यांना दुसऱ्यांच्या विषयी खूप आदर, दुसऱ्यांच्या विषयी खूप दया वाटायची आणि परोपकाराची भावना सुद्धा त्यांच्या मनामध्ये होती। त्यांच्या मनामध्ये परोपकाराची, एकमेकाला परोपकार म्हणजेच काय, एकमेकाला सहाय्य करणे, एकमेकांना मदत करणं, ही अशी त्यांची भावना मनामध्ये होती। ते कोणत्याही प्राण्याचे दुःख पाहू शकत नव्हते। ते कुठल्याही प्राण्याचे दुःख, म्हणजे आता कोणत्याही तरी प्राण्याला काहीतरी इजा झाली किंवा त्या प्राण्याला काहीतरी त्रास होत असेल, तर ही जी गोष्ट आहे ती ते गौतम बुद्धांना आवडत नव्हती किंवा ते पसंत करत नव्हते पाहणं। म्हणजे त्या पक्ष्याचं जे आहे किंवा एखाद्या प्राण्याचं दुःख जे आहे ते त्यांना सहन होत नव्हतं, ते पाहू शकत नव्हते। याचा अर्थ काय, सहन होत नव्हतं त्यांना। तर आता बघा पुढं, महाराज शुद्धोधनांनी त्यांच्यासाठी एक वेगळा बगीचा तयार केला होता। महाराज शुद्धोधनांनी त्यांच्यासाठी एक वेगळा बगीचा तयार केला होता। एके दिवशी ते तिथे फिरत असताना अचानक आकाशातून एक हंस खाली आला। एके दिवशी बागेमध्ये राजकुमार सिद्धार्थ म्हणून त्यांना, म्हणजे गौतम बुद्धांचं नाव सिद्धार्थ होतं आणि ते एके दिवशी बागेमध्ये खेळत होते। त्याच वेळेस म्हणजे महाराज शुद्धोधन यांनी त्यांच्यासाठी एक महालामध्ये एक बगीचा तयार केलेला होता आणि त्या बगीच्यामध्ये हे सिद्धार्थ म्हणजेच कोण तर गौतम बुद्ध खेळत होते। त्यांना एके दिवशी तिथे फिरत असताना अचानक आकाशातून एक हंस, म्हणजे एक पक्षी, हंस या नावाचा एक पक्षी जो आहे तो खाली पडलेला दिसला। त्या बागेमध्ये फिरत असताना तो हंस सिद्धार्थाच्या काकाचा मुलगा देवदत्तच्या बाणांनी जखमी होऊन खाली पडला होता। म्हणजे सिद्धार्थ म्हणजेच कोण तर भगवान गौतम बुद्ध होते, त्यांचे जे काका होते त्या काकांचा हा मुलगा म्हणजेच देवदत्तच्या बाणांनी, म्हणजे मुलगा कोण, काकांचा मुलगा कोण तर देवदत्त। देवदत्त असं त्यांच्या काकांच्या मुलाचं नाव काय होतं तर देवदत्त होतं आणि त्याच्या बाणांनी जखमी होऊन हा हंस तिथं खाली पडलेला होता। शरीरावर लागलेल्या बाणामुळे त्याला असह्य वेदना होत होत्या। त्याच्या शरीराला तो बाण लागल्यामुळं, त्या हंसाच्या शरीराला देवदत्तचा बाण लागल्यामुळं तो त्याला असह्य, त्या हंसाला वेदना होत होत्या। हंसाच्या या वेदनांचा अनुभव घेण्यासाठी सिद्धार्थने हंसाच्या शरीरातील बाण काढून उजव्या हाताने स्वतःच्या डाव्या हातात घुसवला। त्याने काय केलं, ते हंस जो पक्षी होता तो वर्ण ते फिरत असताना वरून ते हंस जो पक्षी होता तो खाली पडलेला त्याला दिसला आणि तो पक्षी कुणाच्या बाणाने म्हणजे जखमी झाला होता तर सिद्धार्थच्या म्हणजेच गौतम बुद्धांच्या काका, त्याचा मुलगा कोण तर देवदत्तच्या
बाणाने तो हंस जखमी झालेला होता आणि तेव्हा त्याला जी वेदना होत होती ती आपल्याला समजून घेण्यासाठी त्यांनी काय केलं तर त्या हंसाच्या लागलेला जो बाण आहे तो त्यांनी काढला उजव्या हाताने आणि डाव्या हाताला आपल्या स्वतःच्या डाव्या हाताला त्यांनी काय केला तो बाण घुसवला हातामध्ये तो बाण उजव्या हाताने तो बाण काढला त्या हंसाच्या शरीरातील आणखी तो आपल्या स्वतःच्या डाव्या हाताला त्यांनी काय केलेला आहे तो बाण घुसवलेला आहे हातामध्ये। तर आता बघा पुढे काय होतंय त्यामुळे स्वतःला होत असलेल्या वेदना हंसालाही होत असतील या विचाराने सिद्धार्थ रडू लागला। म्हणजे त्या सिद्धार्थ त्यावेळेस लहान होते म्हणजेच गौतम बुद्ध खूप लहान होते त्यावेळेस त्यावेळची ही घटना आहे। आणखीन त्यामुळं जी वेदना जी आहे ते हंसाला त्या पक्षाला होत होती तशीच वेदना आपल्याला जशी वेदना आता बाण घुसवल्यानंतर जी वेदना सिद्धार्थांना होत होती तीच वेदना हंसाला होत असेल या कारणामुळे ते काय करू लागले तर रडू लागलेले होते। तर पुढे काय होते बघा सिद्धार्थ हंसाला घेऊन राजवैद्याकडे गेला। त्यांनी काय केलं त्याच हंस या पक्षाला घेऊन कुठे गेले तर राजवैद्याकडे गेले। म्हणजे पूर्वी दवाखाने वगैरे नव्हते असं राजवैदिक म्हणजे आयुर्वेदिक उपचारांनी ते उपचार घेत होते लोक। म्हणजे आजारी वगैरे पडलं तर आयुर्वेदिक उपचार घ्यायचे वैद्य बोलवायचा ते आयुर्वेदिक उपचार करून ते बरे करायचे लोकांना। तर अशा या राजवैद्याकडे सिद्धार्थ त्या हंसाला घेऊन गेले। कोण तर गौतम बुद्ध। सिद्धार्थ म्हणजेच कोण गौतम बुद्ध ठीक आहे। तर आता राजवैद्याने त्यांच्यावर उपचार केले। राजवैद्यांनी काय केलं त्यांच्या त्या हंसावरती उपचार केले। राजवैद्यांचे औषध आणि सिद्धार्थाची सेवा यामुळे हंस आधीपेक्षा सुधारू लागला आणि त्या हंसाची काळजी हे सिद्धार्थ म्हणजेच कोण गौतम बुद्ध पूर्ण म्हणजे घेत होते दररोज। आणखी राजवैद्य जे होते त्यांनी सुद्धा त्याला औषधोपचार व्यवस्थित केलेले होते आणि राजवैद्याची औषध आणखी सिद्धार्थचे त्याची सेवा सिद्धार्थ यांची त्या पक्षाची जी सेवा म्हणजे हंस पक्षी जो आहे त्याची सेवा केल्यामुळे ते सुधारू लागले। त्याच्या तब्येतीमध्ये सुधारणा त्या हंसाच्या दिसू लागली। आता हंस सिद्धार्थ जवळच राहू लागला। तो हंस पक्षी आता त्या सिद्धार्थ म्हणजेच कोणाजवळ तर गौतम बुद्धाजवळच राहू लागला। आणखी पुढे काय होते बघा सिद्धार्थला हंसाची काळजी घेता येत होती त्यामुळं सिद्धार्थला म्हणजेच गौतम बुद्धांना त्यांची योग्य ती त्या पक्षाची म्हणजेच कुणाची तर हंसाची काळजी घेता येत होती। आता पान नंबर 31 म्हणजे 31 म्हणजे 31 पान नंबर वरती पहा 30 पान पेज नंबर वरती म्हणजे काही टेक्स्टबुक मध्ये 30-31 असा फरक दिलेला आहे जरा थोडाफार तो बघा तुम्ही पुढच्या नेक्स्ट पेज वरती। तर आता बघा देवदत्तने एक दिवस देवदत्तने एक दिवस तंदुरुस्त झालेल्या हंसाला पाहिले आणि त्याच्यावर आपला अधिकार असल्याचे म्हणाला। म्हणजेच त्यांनी देवदत्तनं पाहिलं ज्या पक्षाची त्यांनी शिकार केली होती ते हा देवदत्त कोण तर सिद्धार्थ म्हणजेच गौतम बुद्धांच्या काकांचा मुलगा। आणखी शुद्धोधन हे कोण तर सिद्धार्थचे वडील आहेत। सिद्धार्थ म्हणजेच गौतम बुद्धांचे वडील कोण शुद्धोधन। आणखी त्यांच्या भावाचा हा मुलगा कोण तर देवदत्त म्हणजेच सिद्धार्थचा काकाचा मुलगा देवदत्त ठीक आहे। तर आता देवदत्तने एक दिवस तंदुरुस्त झालेल्या हंसाला पाहिले आणि त्याच्यावर आपला अधिकार असल्याचे म्हणाला। तो म्हणाला हंस माझा आहे कारण मी याला बाण मारून खाली पाडले होते म्हणून हा हंस मला परत कर। त्यांनी सांगितलं की त्यांनी बघितलं की हंस जो पक्षी आहे तो आता चांगला झालेला आहे। आणखी त्यांनी त्याला तो कुणाला म्हणाला असं हे वाक्य तर सिद्धार्थला म्हणाला की या हंसाला मी माझ्या बाणाने मारलेला आहे आणि त्यामुळे तो खाली पडलेला होता आणि हा जो हंस आहे हंस पक्षी आहे त्यांनी मी त्याची काय केलेली आहे शिकार केलेली आहे। आणखी माझ्या बाणाने तो खाली पडलेला आहे मी त्याला बाण मारलेला आहे त्यामुळे तो हंस पक्षी माझा आहे आणि तू काय कर सिद्धार्थ तो मला परत कर असं देवदत्त सिद्धार्थ म्हणजेच गौतम बुद्धांना म्हणत आहे। आता पुढे बघा काय झालं ते परंतु सिद्धार्थने त्या
हंसावर आपला अधिकार असल्याचे सांगितले, परंतु सिद्धार्थनी म्हणजेच कुणी तर गौतम बुद्धाने सुद्धा आपला त्या हंस पक्षावरती अधिकार असल्याचा, हक्क असल्या, अधिकार म्हणजेच काय, हक्क असल्याचा त्यांनी सांगितलं. सिद्धार्थ म्हणाले, हा हंस माझा आहे, कारण मी त्याला मृत्यूपासून वाचवले आहे. हा हंस काय आहे तर माझा आहे, मी त्याला मृत्यूपासून वाचवलेला आहे. तो मृत्युमुखी, तुझ्या बाणाने तो मृत्युमुखी पडला असता, परंतु त्याला काय केलेलं आहे, मी योग्य ते उपचार करून त्याला वाचवलेला आहे, त्यामुळं हा हंस माझा आहे असं म्हणून सिद्धार्थांनी सुद्धा त्या हंस पक्षावरती अधिकार म्हणजेच हक्क सांगितलेला आहे. तर ठीक आहे, आता पुढे बघा, कारण मी त्याला मृत्यूपासून वाचवलंय म्हणजेच काय, सिद्धार्थ सांगतो देवदत्ताला की याला मी मृत्यूपासून वाचवलेला आहे. बघा आता पुढं टेक्स्ट बुक मध्ये, तर सिद्धार्थ आणि देवदत्त यांच्यातील वाद वाढला. त्यांच्यामध्ये सिद्धार्थ आणि देवदत्त यांच्यामध्ये वाद खूप वाढला. न्याय मागण्यासाठी दोघेही राजाकडे गेले. म्हणजे कुणाकडे गेले तर शुद्धोधनाकडे गेले. सिद्धार्थ कोण तर सिद्धार्थ म्हणजेच गौतम बुद्ध आणि देवदत्त म्हणजेच कोण तर गौतम बुद्धांचे जे काका होते त्यांचा मुलगा हा देवदत्त, यांच्यामध्ये खूप वाद झाला यावरून, म्हणजेच हंस पक्षी कोणाचा आहे यावरून त्यांच्यामध्ये खूप वाद झाला. आणि ते न्याय मागण्यासाठी कुठं गेले तर राजा शुद्धोधनाकडे. राजा शुद्धोधन म्हणजे कोण तर ते सिद्धार्थचे वडील म्हणजेच गौतम बुद्धांचे वडील. राजा शुद्धोधनाकडे गेले. राजा शुद्धोधनाने दोघांचे म्हणणे ऐकले. राजा शुद्धोधनाने काय केलं, दोघांचं म्हणणं ऐकून घेतलं, म्हणजे दोघांचं काय मत आहे, काय विचार आहे ते ऐकून घेतले. शेवटी राजाने युक्ती काढून तुम्ही दोघांनी आळीपाळीने हंसाला आपल्या जवळ बोलवा असे सांगितले. त्यांनी राजा शुद्धोधनाने एक युक्ती योजली आणि त्यांनी सांगितलं दोघांनाही की तुम्ही काय करायचंय, म्हणजे असं आळीपाळीने म्हणजेच काय, एक वेळ तू सिद्धार्थनी त्याला सांभाळायचं, एक वेळ देवदत्तनी त्याला सांभाळायचं, असं आळीपाळीने हंसाला आपल्या जवळ ठेवण्यास त्यांना सांगितलं. तर आता बघा पुढे काय होतं ते. सर्वप्रथम देवदत्तने हंसाला जवळ बोलावले. त्यांनी काय केलं, सगळ्यात अगोदर देवदत्तने हंसाला आपल्या जवळ बोलवून घेतलं. तर देवदत्ताकडे हंसाने नजर उचलूनही पाहिलं नाही. तर त्या देवदत्ताकडे हंसाने नजर उचलून सुद्धा पाहिलं नाही. मग सिद्धार्थची वेळ आली. सिद्धार्थने जेव्हा हंसाला बोलवले तेव्हा हंस उडी मारून सिद्धार्थच्या कवेत आला. त्यामुळे जेव्हा सिद्धार्थनी त्या हंसाला बोलावलं त्यावेळेस हंस पक्षी काय केला तर असं उडी मारून सिद्धार्थच्या कवेमध्ये आला, म्हणजे सिद्धार्थ जवळ गेला. सिद्धार्थने प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरवला. सिद्धार्थच्या जवळ गेल्यानंतर हंस पक्षी सिद्धार्थने काय केलं, त्याला सिद्धार्थनी म्हणजेच कुणी तर भगवान बुद्धाने त्याच्या पाठीवरून त्या हंस पक्षाचा हात फिरवला. हे बघून राजा शुद्धोधनाने असा निर्णय दिला की हा हंस देवदत्तचा नाही. त्यावेळी हे दृश्य पाहिल्यानंतर तो हंस पक्षी कुणाकडे गेला होता तर सिद्धार्थकडे गेला होता. त्यामुळं राजा शुद्धोधनाने असा निर्णय घेतला की हा हंस देवदत्तचा नाही तर सिद्धार्थचा आहे, कारण देवदत्तने त्याला बाण मारून जखमी केले होते, मात्र सिद्धार्थने त्याला जीवनदान दिले आणि मारणाऱ्यापेक्षा वाचविणारा हा नेहमी महान असतो असं या गोष्टीद्वारे आपल्याला समजतं. म्हणजेच काय, आता जेव्हा ते पाहिलं दृश्य शुद्धोधनाने त्यावेळेस बोलवताना देवदत्त जेव्हा बोलवतो त्या हंस पक्षाला त्यावेळेस तो हंस पक्षी त्याच्याकडे नजर उचलून सुद्धा पाहत नाही, मात्र जेव्हा सिद्धार्थ त्या हंस पक्षाला बोलवतो त्यावेळेस मात्र तो हंस पक्षी उडी मारून त्याच्याकडे जातो. तेव्हा हे जे दृश्य आहे ते शुद्धोधनाने पाहिल्यानंतर राजा शुद्धोधनाने पाहिल्यानंतर त्यांनी असा निर्णय घेतला की हा हंस पक्षी देवदत्ताचा नसून तो कुणाचा आहे तर सिद्धार्थचा आहे. म्हणजेच काय, मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा इथं महत्वाचा मांडला गेलेला आहे. म्हणजेच मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा हा नेहमीच महान असतो. अशी ही सिद्धार्थ म्हणजेच गौतम बुद्ध यांची ही लहानपणाची म्हणजेच बालपणीची ही गोष्ट गेलेली आहे. तर आता बघा प्रश्न पण आहे तिथं, पाहूयात आपण. प्रश्न
पेज नंबर 32 आणि पेज नंबर 31 आणि 32 असं दिलेले आहे. तर आता बघूयात आपण. तर पहिला प्रश्न आहे, हा लेसन तुम्हाला समजला असेल तर हा लेसन वाचायचा आहे काळजीपूर्वक आणि त्याचे प्रश्न मी सांगते. तर आता बघा, लक्ष द्या. भगवान बुद्धांचे लहानपणीचे नाव काय होते? आता भगवान बुद्धांचे लहानपणीचे नाव काय होतं? तर आता उत्तर त्याचं असं येत आहे की भगवान बुद्धांचे लहानपणीचे नाव काय होतं? तर सिद्धार्थ होते. भगवान गौतम बुद्धांचे गौतम बुद्धांचे लहानपणीचे नाव काय होतं? तर सिद्धार्थ होते. आता दुसरा प्रश्न बघा, राजकुमार सिद्धार्थने हंसाला का वाचवले? राजकुमार सिद्धार्थने हंसाला का वाचवले? तर याचं उत्तर काय आहे? तर राजकुमारांनी हंसाला का वाचवलं? तर याचं उत्तर आहे, तर भगवान गौतम बुद्ध जेव्हा लहान होते तेव्हा त्यांच्या वडिलांनी म्हणजे कुणी तर शुद्धोधनांनी आपल्या राजमहालामध्ये एक त्यांच्यासाठी बाग तयार केली होती आणि त्या बागेमध्ये जेव्हा हे कोण सिद्धार्थ म्हणजेच गौतम बुद्ध फिरत असताना वरून एक हंस पक्षी खाली पडतो आणि त्या हंस पक्षाला पाहून त्यांना त्याची वेदना म्हणजे त्याला एक बाण लागलेला असतो हे पाहून त्यांना खूप ते अस्वस्थ झाले. आणखी त्यांना काय वाटत होतं म्हणजे प्राण्यांना जी वेदना होते ते काय करू शकत नव्हते, तर पाहू शकत नव्हते आणि त्यामुळेच त्या हंसाची सुद्धा म्हणजे हंसाची सुद्धा जी वेदना त्या हंस पक्षाला होत आहे त्या बाण लागल्यामुळे त्याची वेदना कशी आहे हे पाहण्यासाठी त्यांनी काय केलं, तर तो बाण काढला आणि आपल्या डाव्या हातामध्ये त्यांनी लावला म्हणजे घुसवला. तर त्यावेळेस जी वेदना त्यांना होत होती स्वतःला, तीच वेदना कुणाला होतीये? तर हंस पक्षाला होत असेल. यावरून ते काय करू लागले, तर रडू लागले. अशा प्रकारे त्यांची वेदना त्याला सहन झाली नाही आणि त्यांनी काय केलं, हंस पक्षाला कुठं घेऊन गेले, तर वैद्य राजाकडे घेऊन गेले आणि त्याला योग्य ते औषध उपचार करून त्याला त्याचे प्राण वाचवले. असा हा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर आता बघा पुढचा प्रश्न काय आहे. तर आता तिसरा प्रश्न आहे, राजकुमार सिद्धार्थ का रडू लागले? राजकुमार सिद्धार्थ का रडू लागले? जेव्हा तो हंस पक्षी जो आहे तो खाली पडतो, ते पाहतात त्यावेळेस त्याला जी बाण लागलेला असतो तो बाण लागल्यामुळे तो हंस पक्षी विवळत असतो. त्याला वेदना सहन होत नसतात त्या हंस पक्षाला. त्या वेदना त्याला सहन न झाल्यामुळे तो त्याची वेदना जी आहे ती पाहण्यासाठी सिद्धार्थ काय करतात, तर तो बाण काढतात उजव्या हाताने. जो हंस पक्षाला लागलेला आहे तो उजव्या हाताने स्वतःच्या बाण काढतात आणि स्वतःच्याच म्हणजे सिद्धार्थ आपल्या स्वतःच्या डाव्या हातामध्ये तो बाण काय करतात, घुसवतात. आणि त्यामुळं स्वतःला जी वेदना होत आहे म्हणजे आपल्याला जी सिद्धार्थला जी स्वतःला वेदना होत आहे तीच वेदना त्या हंस पक्षाला होत आहे असं त्यांना वाटू लागलं आणि त्यामुळं त्या पक्षाची जी वेदना आहे ती त्यांना समजली आणि त्यावरून ते सिद्धार्थ रडू लागले. असं त्या प्रश्नाचं तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. तर आता चौथा प्रश्न काय आहे बघा, राजा शुद्धोधनाने न्यायासाठी कोणती युक्ती केली? राजा शुद्धोधनाने न्यायासाठी कोणती युक्ती केली? तर आता राजा शुद्धोधन म्हणजेच कोण, तर सिद्धार्थचे वडील. ज्यावेळेस ते दोघेही देवदत्त आणि सिद्धार्थ त्या हंस पक्षी कुणाचा आहे यावरून त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाले. त्यावेळेस ते कुठे गेले, तर शुद्धोधनाकडे गेले. त्यावेळेस त्यांनी शुद्धोधनाने एक युक्ती योजली की आळीपाळीने दोघांनी म्हणजे एक वेळ सिद्धार्थनी त्या हंस पक्षाला बोलवायचं आपल्याकडे स्वतःकडे आणि एक वेळ देवदत्तनी त्या हंस पक्षाला आपल्याकडं बोलवायचं. असं ते दोघं म्हणजे ती युक्ती त्यांनी शोधून काढली आणि अशा प्रकारे जेव्हा ते सिद्धार्थ आणि देवदत्त तो हंस पक्षाला ते बोलवतात त्यावेळेस जेव्हा पहिल्यांदा देवदत्त जेव्हा बोलवतो त्यावेळेस तो हंस पक्षी त्यांच्याकडे नजर उचलून पाहत नाही. आणखी परत जेव्हा सिद्धार्थ बोलवतो तेव्हा मात्र तो हंस पक्षी लगेच त्या सिद्धार्थकडे तो जातो. अशा प्रकारे त्या सिद्धार्थचा तो हंस पक्षी आहे असं शेवटी घोषित
शुद्धोधन राजा करतात. त्यामुळं इथं सांगितलेलं आहे या पाठामधून की मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा महत्वाचा आहे. म्हणून हा हंस पक्षी कोणाचा आहे तर सिद्धार्थाचा आहे असं शुद्धोधन सांगतात. म्हणजेच काय, न्यायासाठी ही युक्ती शुद्धोधनाने योजलेली आहे असं याचं उत्तर येतं. तर आता 5वा प्रश्न बघा, या गोष्टीपासून किंवा कहाणीने काय शिकवलेलं आहे, या कहाणीमधून आपल्याला काय बोध झाला किंवा या कहाणीमधून आपण कोणती शिकवण घेतली. तर या कहाणीमधून आपण ही शिकवण घेतली की एखाद्यावरती अन्याय किंवा एखाद्यावरती संकट आलं असेल तर त्याच्यामधून जो बाहेर त्या संकटातून काढणारा जो असतो तोच खरा व्यक्ती म्हणून ओळखला जातो किंवा मारणाऱ्यापेक्षा तारणारा शेवटी महान असतो. म्हणजेच वाचवणारा जास्त महत्व असतो. मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा, जीव वाचवणारा महान इथं ठरविला जातो. अशा प्रकारे युनिट नंबर 7 मारणाऱ्यापेक्षा तारणारा मोठा हा युनिट नंबर 7 आपण पाहिला. हा पाठ तुम्हाला समजला असेल, त्याचे क्वेश्चन आन्सर समजले असतील तर आज आपण इथंच थांबूया. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.